आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेल्या सर्व माझ्या पत्रकार बांधवांचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि सर्व संबंधितांचे मनपूर्वक प्रथम मी आभार मानतो की आज आपण मी बोलवलेल्या या पत्रकार परिषदेला आज उपस्थित झालेला आहात। गेल्या 15 दिवसांमध्ये ज्या राजकीय घडामोडी आपण सर्वांनी पाहिल्या, अनुभवल्या आणि त्यानंतर जे सत्तांतर झालं तो इतिहास आपण त्या गोष्टी सर्व आता इतिहास जमा झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मलाही योगदान देण्याची संधी मला मिळाली। राज्याचं एक महत्त्वाचं मंत्रिपद मला महाविकास आघाडीमधल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही संधी मला मिळाली। विशेषतः नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने काम करण्याची मला जी संधी मिळाली आणि हे करत असताना आपल्या सर्वांचं मला वेळोवेळी सहकार्य मिळालेलं आहे याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल मी आपला ऋणी आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व सहकारी, काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, प्रशासनामधले अधिकारी, नागरिक तसेच पत्रकारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी मनपूर्वक या सर्वांचा मी आभारी आहे। माझ्याकडे पद असो किंवा नसो, वर्षानुवर्ष आपल्या सर्वांशीच माझे स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत आणि ते यापुढेही राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही किंतु परंतु नाही। हे आपलं नातं, आपले संबंध याच्यापेक्षा अधिक दृढ होतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो। सत्ता हे जे पद सत्तेमध्ये मिळालं ते सत्ता उपभोगण्याचं साधन नव्हे, तर मी मानतो की ते विकास काम करायला एक संधी, विकासाला ही संधी त्या निमित्ताने ही मिळाली। त्यामुळे या सत्तांतराबद्दल कोणाच्याबद्दल टीका करण्याची किंवा व्यक्तिगत टीका करण्याची माझा त्यात अजिबात स्वारस्य नाही आहे। ज्यांच्याकडे पदं आहेत किंवा मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून ज्यांच्याकडे पदं येतील त्यांनी राज्याचा व नांदेड जिल्ह्याच्या विकासामध्ये खंड पडू नये अशी अपेक्षा मी आगामी सरकारमधले लोकप्रतिनिधी किंवा नांदेडचे होणारे पालकमंत्री जे कोणी होतील त्यांच्याकडून मी निश्चित व्यक्त करतो। मित्रांनो, शिवसेनेविरुद्ध बंड केल्यामुळे अगोदरच या सरकारवर ठपका ठेवला जात आहे। त्यामुळे त्यात या सरकारने स्वतःची प्रतिमा स्थगिती सरकार म्हणून करू नये किंवा होऊ देऊ नये अशी माझी अपेक्षा आहे। कारण गेल्या 2-3 दिवसांमध्ये ज्या बातम्या किंबहुना शासनाचे निर्णय जे निर्गमित होत आहेत त्या निर्णयामध्ये राज्यातील बरेच विकासाच्या कामासंदर्भामध्ये स्थगिती देण्याचा आरंभ झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं की या सरकारची ख्याती ही स्थगिती सरकार असं होऊ नये। मला आठवतं फडणवीसांचं वाक्य ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर की आपण एकमेकांचे विरोधक जरूर आहोत
पण आम्ही एक दुसरे वैरी नाही किंवा दुश्मन नाही असं म्हणणं त्यांचा सांगण्याचा उद्देश होता. त्यांचं मी स्वागत करतो त्यांच्या या विधानाचं, पण प्रत्यक्षामध्ये हे विधान हे कृतीमध्ये दिसलं पाहिजे. महाराष्ट्राच्या आणि नांदेड जिल्ह्याचा विषय, कारण मी नांदेड जिल्हा पालकमंत्री या नात्याने नांदेडमध्ये जे काही विकासात्मक कामं घेण्यासंदर्भामध्ये जो 2.5 वर्षामध्ये प्रयत्न केला, ज्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर झाली आणि जी कामं आजही अविरतपणे सुरू आहेत, ही कामं पूर्णत्वास गेली पाहिजे अशी नांदेडच्या जनतेची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे माझी अपेक्षा एवढीच आहे की हे कुठल्याही सरकार ही निरंतर प्रक्रिया आहे आणि येणाऱ्या सरकारने, मग आपण आठवत असेल की 14 ते 19 या मागील काळामध्ये तत्कालीन सरकार भाजपचं जे होतं त्या सरकारच्या कालावधीमध्ये मराठवाड्याचा आणि विशेषतः नांदेडचा विकास हा खुंटला होता. मी आल्यानंतर सगळी रखडलेली कामं मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला. या मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मराठवाड्यावर अन्याय झाला, नांदेडचा विकास खुंटला, ही वेगळ्याने सांगायची गरज नाही. पण तेच मागील 2.5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामधल्या पायाभूत सुविधा, सिंचन सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा काही क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचे मोठे निर्णय माझ्या कालावधी मी घेतले. जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा मार्गाचा निर्णय पायाभूत सुविधा समिती जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सुद्धा त्या समितीचे सदस्य होते त्या मागच्या कालावधीमध्ये, त्या समितीमध्ये हा निर्णय झाला. 180 किलोमीटरचा साधारण 12,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आता भूसंपादनाच्या एकंदरीत स्थितीमध्ये आहे. अलाइनमेंट फायनलाइज झाली, जागा निश्चिती झाली, आर्थिक तरतुदी संदर्भात सुद्धा पुरवणी मागण्यामध्ये तरतूद करण्यात आली. पण नंतर मध्ये वावड्या असं उठल्या की हा रद्द करण्याचा काही मानस आहे म्हणून. पण मोपलवार जे याचे MD आहेत त्यांनी खुलासा केला की तसं अद्याप काही असे आदेश कुठले प्राप्त झालेले नाहीत. आता अधिकाऱ्यांचं म्हणणं आणि शासनाचं म्हणणं यात फरक आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की हा सुद्धा विषय मार्गी लागावा आणि मराठवाड्याचा अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे पायाभूत सुविधाच्या बाबतीमधला हा अतिशय महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाचा प्रकल्प राहणार आहे. मुंबई, जालना, नांदेड, हैदराबाद या बुलेट ट्रेनच्या विषयी मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करून पंतप्रधानांना पत्र द्यायला लावलं. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडे हे पत्र पण आहे आणि मध्यंतरी ज्यावेळेस आम्ही त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात भेटलो त्यावेळेससुद्धा ह्याचा उल्लेख आम्ही केला की हे काम मराठवाड्यासाठी महत्त्वाचं आहे. मुंबईला पोचायला 12-13 तास लागतात, त्यामुळे बुलेट ट्रेनसुद्धा झाली पाहिजे. नांदेड लातूरला जोडणारा 100 किलोमीटरच्या मार्गाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि केंद्र सरकारच्या प्रतीक्षेमध्ये हा विषय आहे. आता हा शेवटचा ह्या अवधीमध्ये झालेला निर्णय आहे. तर त्या निर्णयालासुद्धा पुढं गती देण्याचं काम विद्यमान सरकार करेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. मध्य गोदावरीमध्ये 19 TMC तर 44 TMC पेनगंगेमध्ये अशा एकूण 64 TMC पाणी मराठवाड्यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये जयंतराव पाटलांच्या मागे लागून आम्ही ते करून घेतलं आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 40 नवीन प्रकल्प
हे तसेच पेनगंगेवरील 7 उच्च पातळीचे बंधारे हाही निर्णय घेण्याचा निर्णय हा जयंतराव पाटलांच्या मंत्रालयाने घेतलेला आहे. म्हणजे अपेक्षा आहे की हा विषय त्याला जी काही पुढची जी प्रोसेस आहे त्या निविदा काढून जे पुढची जी प्रोसेस आहे ती मार्गी लागावी आणि मराठवाड्याचे पाणी मराठवाड्याला मिळालं पाहिजे. त्याचबरोबर लेंडी प्रकल्पासाठी 2033 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता ही देण्याचा निर्णयसुद्धा मागच्या काळात झाला, आपल्या शासनाच्या काळात झाला. आणि त्यामध्ये 169 कोटी रुपयाचं स्वेच्छा पुनर्वसन करण्याच्या योजनेसाठी सुद्धा मान्यता देण्यात आली. त्यामुळे लेंडी प्रकल्पाचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय होता, कारण गेल्या 12 ते 15 वर्षापासून प्रकल्प लांबलेला आहे, त्यामुळे त्याला रिवाईज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल लागत होतं. ते 2033 कोटीचं सुधारित प्रशासकीय मान्यता आणि 169 कोटी रुपयाचं स्वेच्छा पुनर्वसन अशा दोन्ही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. मित्रहो, त्याचबरोबर अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेला विषय होता. शेती पिकांच्या नुकसानीपोटी पैसे द्यायचा विषय होता. शेतकऱ्यांना एकूण 455 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि पीक विमा कंपनीकडून 458 कोटी 89 लाख रुपयाचे दावे मंजूर करण्यात आले. त्यामुळे हे काम मधल्या काळामध्ये पीक विमा असो, अतिवृष्टी नुकसानच्या बाबतीमध्ये असो, हे सगळे विषय त्यातून मार्गी लागलेले आहेत. नांदेडमध्ये जिल्हा न्यायालयाच्या इमारती दोन्ही ह्या त्याला मंजुरी झालेली आहे, त्याच्या निविदाही अंतिम झालेल्या आहेत. या शेवटची पर्यावरणाची परवानगीसाठी थांबलं होतं, बाकी सगळी प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. दोन इमारती आहेत, एक तर अलाइड कोर्ट्स जे आपले ते आणि मुख्य न्यायालय जिल्ह्याचं जे आहे ते, या 2 इमारती आहेत. याचे काम त्याचं टेंडर हे अंतिम झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचंही तिकडे संकुल उभारण्याच्या बाबतीमध्ये प्रस्ताव आम्ही तयार केला होता. त्याचबरोबर नांदेड शहरात अधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नांदेड येथे मुलांसाठी व मुलींसाठी वसतिगृहाच्या बांधकामास मान्यता दिली. आपण पाहाल की विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये असो, इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असो, त्या ठिकाणी किंवा मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असो, नवीन हॉस्टेल्सची मान्यता त्या ठिकाणी मिळून घेण्यात आलेली आहे. नवीन नर्सिंग कॉलेज नांदेडला सुरू झालेलं आहे. BEd कॉलेजला जागा व बांधकामास BEd कॉलेजसुद्धा विद्यापीठाच्या परिसरामध्ये देण्याचा निर्णय झालेला आहे. आणि डॉक्टर शंकरराव चव्हाण स्पर्धा परीक्षा केंद्र व वसतिगृह ह्याला त्याचे बांधकाम मागच्या वेळेस भूमिपूजनाचं काम सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हे सगळे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय हे मागच्या कालावधीमध्ये हे घेण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या काळातसुद्धा आपण पाहाल की आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाचं काम असो, कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून ऑक्सिजन टँक्स आपल्या नांदेडमध्ये अनेक ठिकाणी झाल्या, जिल्हा मुख्यालयाला झाल्या, तालुक्याला झाल्या, RT-PCR लॅब 2 ठिकाणी झाल्या नांदेडमध्ये आपल्या. आपण पाहिलं विद्यापीठाची झाली, मेडिकल कॉलेजची झाली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाला 300 खाटांचं करण्याचा निर्णय, आपलं जे मेन सिव्हिल हॉस्पिटल आहे ते सुद्धा 300 खाटांचा ज्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, ते सुद्धा काम मार्गी लागावाची अपेक्षा आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांची दर्जोन्नती करण्यात आलेली आहे, बळकटीकरण करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कोरोनाच्या काळामध्ये ज्या गोष्टी आवश्यक होत्या, त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये एकंदरीत खूप याचा फायदा ह्या निश्चित होणार आहे. बाकी अर्थसंकल्पामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर पैसा, मी पण याची एक सेपरेट नोट याला इश्यू करेन मी, कारण आकडेवारी भरपूर आहे. मला वाटतं त्यात तुम्हाला काही सांगायला तयार आहे, पण आता आहे माझ्यासमोर. पण त्यासाठी एक वेगळी प्रेस नोटसुद्धा मी काढून नांदेडची आपली रस्त्याची कामं असोत, नाबार्डच्या अंतर्गत पुलांची कामं असोत, नांदेड प्रमुख जिल्हा मार्गांना निधीचा विषय असो, कार्यालयीन इमारती असो, कर्मचाऱ्यांची निवासस्थानं असो, विश्रामगृहासाठी पैसे असोत, महसूल विभागाच्या निवासस्थानाचा विषय असो, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इमारतीचे दोन कामासाठी पैसे असोत, नंतर उच्च व तंत्र शिक्षण, म्हणजे प्रत्येक विभागाला इमारतीच्या बांधकामाला सुद्धा मोठा पैसा नांदेड जिल्ह्यामध्ये हा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण राज्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून अतिशय कमी व्याजाने
साधारण 5,000 कोटीपेक्षाही जास्त रक्कम हा जो दुसरा टप्पा आहे तोही त्याला मान्यता दिलेली आहे. आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामधला 100 किलोमीटरचा रस्ता ज्याची किंमत 1,000 कोटी रुपये आहे, ती नांदेडपासून थेट बासरपर्यंत कारेगाव फाटा मार्गे तो धर्माबाद मार्गे बासरला जाण्याकरता 100 किलोमीटरच्या रस्त्याच्या मान्यता निविदा ही अंतिम स्तरावर एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे आहे. कालच माझ्या कानावर बातमी अशी आली की शासनाने सगळे टेंडर्स जे राज्यातले आहेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे तेही थांबवण्याच्या सूचना काल दिल्याची माहिती माझ्या कानावर आहे. हे जर झालं तर दुर्दैव आहे मराठवाड्याचं. म्हणजे मला मुद्दाम सांगतो यासाठी की हे प्रश्न आम्ही सकारात्मक पद्धतीने या शासनाजवळ जरूर नेणार आहोत. म्हणजे आम्ही काही नुसतं त्यांनी थांबावं आणि आम्ही ऐकावं अशी भूमिका राहणारच नाही. पण सांगायचं तात्पर्य आहे की जवळपास 1,000 कोटी रुपयाचं नांदेडपासून बासरचा 100 किलोमीटरच्या मार्गाच्या कामालासुद्धा आपण पाहतो आहे की सध्या जे एशियन डेव्हलपमेंट बँके फक्त राज्यात म्हणजे नांदेडचं एक उदाहरण झालं, जवळपास 13 ते 14 अशी कामं आहेत की सगळ्याच कामाला थांबवण्यास सांगण्याचे आदेश काल सांगण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की हे जर झालं तर दुर्दैव राहील. नांदेडपासून बॉर्डरपर्यंत जाणारा हा रस्ता अतिशय महत्त्वाकांक्षी आणि सरकार कुठले असो पण नांदेड जिल्ह्यासाठी एक वरदान ठरणारा असा रस्ता निश्चित राहील अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यामुळे या सगळ्या कामाला पैसा हा परत नांदेड शहरामधली 150 कोटी रुपये चर्चा सध्या रोज पेपरमध्ये सुरू आहे. आपल्याला कल्पना ही कामं मंजूर झाली. ही कामं आमच्याच काळामध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांच्याकडून मी मंजूर करून आणली होती. ही 150 कोटी रुपयाची कामं आहेत. त्यातले 100 कोटी रुपये महापालिकेकडे प्राप्त आहेत, 50 कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त आहेत. मग 150 कोटी नांदेडला आलेले आहेत. मुद्दा पण तेही काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये सूचना आल्या. पण मी सांगतो तुम्हाला ही कामं आम्ही निश्चित पूर्ण करू. नांदेडच्या विकासाच्या कामाला कुठंही त्याला गतिरोधक राहणार नाहीत. आणि त्याकरता विद्यमान शासनाकडून प्रयत्न करून जी कामं सुरू झालेली आहेत, निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, निविदा स्तरावर असतील, त्या सगळ्या कामाला पूर्णत्वास नेण्याकरता निश्चितच विद्यमान सरकारकडून आम्ही प्रयत्न आमच्या पद्धतीने करू. प्रतिसाद मिळाला ठीक आहे, नाही मिळाला तर मग आमच्या पद्धतीने मग पुढचा मार्ग काय स्वीकारायचा तो आपण नंतर ठरवू. आज मी काही त्यात वाच्यता करत नाही. पण अपेक्षा मात्र जरूर आहे की ही जी कामं हाती घेण्यात आली होती त्याला सरकार हे विकासात्मक कामं आहे, ती कुठल्या एका पक्षाची किंवा व्यक्तीची कामं असण्याचं कारण नाही. पण ही कामं पूर्णत्वास नेता आली पाहिजेत. त्याकरता विद्यमान सरकारकडून या कामाला कुठंही गतिविरोधक राहणार नाही अशा प्रकारचा माझा निश्चित प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर आपण पाहाल आस्था नदीवरची पुलाची कामं मार्गी लागली. तुमच्या भोकर राठी रस्त्यावर पुलाचं काम मार्गी लागलं आहे. धर्माबाद उमरीच्या रस्त्यासुद्धा निविदा स्तरावर विषय आहेत ते. त्याचबरोबर नांदेडमध्ये मुख्य अभियंताचं कार्यालय आपण मधल्या काळात आणलं, PWDचं चीफ इंजिनियरचं कार्यालय. नंतर विद्युत विभागाचं अधीक्षक अभियंतासुद्धा व कार्यकारी अभियंता ह्याची कार्य नांदेडमध्ये आज आलेली आहेत. आणि राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा जी मीटिंग आमची नितीन गडकरींच्या बरोबर झाली होती की त्याला जो काही पैसा मिळणं अपेक्षित होतं त्या भूसंपादनाचा, त्या चुकीच्या गोष्टी घ्यायला होत्या, त्या आम्ही त्याला सुधारणा केली, तसा निर्णय झाला. पण दुर्दैवाने नितीन गडकरींनी घेतलेल्या निर्णयालासुद्धा डिपार्टमेंट अपीलमध्ये गेला आहे. आता म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की केंद्रातल्या मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयालासुद्धा डिपार्टमेंटने न जुमानता त्याच्यामध्ये आता अपीलमध्ये काही गोष्टी त्यांनी नेल्या आहेत. तर ठीक आहे, तो विषय आता त्यांना मी बोलणार आहे की तुमचं मत आहे, रेकॉर्डवर आहे, तुम्ही निर्णय घेता आणि डिपार्टमेंट मात्र अपीलमध्ये जातं. कारण लोकांना जे काही त्याच्यामध्ये भूसंपादनाची जी काही मुआवजा मिळाला पाहिजे तो योग्य मिळाला पाहिजे आमची भावना आहे. ती इथे मान्य झाली, जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मान्य झाली, तिथेही मान्य झाली मुंबईच्या बैठकीमध्ये. पण त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सुद्धा पुन्हा अपीलमध्ये काही लोक गेलेले आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा आपण पाहाल की गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्य महामार्गाची सुद्धा कामं मोठ्या प्रमाणात झाली. नाबार्डमधली पुलं राज्य महामार्गाची साधारण 6,482 कोटी रुपयाची राज्य महामार्गाची 1,456 कामं, नाबार्डमधून सुमारे 1,376 कोटी रुपयाची 698 रस्त्यांची कामं आणि सुमारे 8,608 कोटी रुपयाच्या किमतीची प्रमुख जिल्हा मार्गाची व 2,975 कामे अशी हाती घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे ही सगळी कामं आता
विविध ठिकाणी कामं सुरू आहेत, काही ठिकाणी निविद स्तरावर आहेत आणि कामाला गती ह्याच्यामध्ये निश्चित मिळत आहे. मी आकडेवारीवर जाणार नाही, मोठी आकडेवारी असल्यामुळे मी त्याच्यामध्ये काही अधिक बोलणार नाही. त्याचबरोबर हायब्रिड ॲन्युइटी ज्याला म्हणून हॅममध्ये सुद्धा जी कामं घेण्यात आलेली आहेत त्यामध्ये सुद्धा 2021मध्ये राज्यामध्ये 110 कामांसाठी 29,962 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यित रस्ते विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत 5,789 कोटी रुपयाची 29 कामं मंजूर करण्यात आली. त्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या 100 किलोमीटर समावेश आहे. त्यामुळे ही सगळी कामं मार्गी लागलेली आहेत. त्याच्यामध्ये कुठेही विघ्न येऊ नयेत अशा प्रकारची आमची अपेक्षा जरूर आहे. त्यामुळे या कामाला मराठवाड्यात असो, नांदेड जिल्ह्यात असो, याची वेगवान अंमलबजावणी व्हावी अशी आमची रास्त अपेक्षा यांनी सर्व आमच्या सहकारी जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडून नक्की राहणार आहे. मला या जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्वपक्षीय नेत्यांनी लोकप्रतिनिधी सहकार्य केलं. काही लोकांचा व्यक्तिगत आकस असावा, काही निवडक मंडळींचा, परंतु मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिलेलो आहे. आणि केवळ माझ्यावर मी तर म्हणेल काही लोकांना नुसतं आसुरी आनंद, काही लोक काम थांबवण्याचा आनंद काही लोकांना आहे. माझा हे काम चालू ठेवण्यामध्ये आनंद जास्त राहील. आणि मला वाटतं कोणी का असे ना काम पूर्ण झालं तर क्रेडिट ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यावं, माझं काही तक्रार नाही आहे. प्रश्न क्रेडिटचा नाही आहे, इथे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचा विषय आहे. आणि त्यामुळे असा आनंद, आसुरी आनंद घेऊन थांबवण्यापेक्षा मला वाटतं ह्या कामाला आपल्याला पूर्णत्वास नेण्याकरता आपली जी कर्तबगारी आहे ती काही लोकांना दाखवून दिली तर आनंद होईल आम्हाला. आमची काही हरकत नाही, त्यासाठी आम्हाला आनंद आहे. क्रेडिट त्याला जरूर आम्ही जाहीरपणे तुमच्यामुळे होऊ लागलं आहे असं आम्ही क्रेडिट द्यायला तयार आहोत. आमची काही त्याला विरोध नाही आहे. त्यामुळे हा त्यातला विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला सांगायला हरकत नाही, ही सगळी कामं जी आपल्यासमोर जिचा उल्लेख केला ही कामं जी सहज झालेली नाही आहेत. या सगळ्या कामाला पहिल्यापासूनही आपल्याला खूप पाठपुरावा करावा लागला. अनेक लोकांशी भेटावं लागलं, बोलावं लागलं, त्याच्या पैशाची तरतूद करून घ्यावी लागली. अर्थसंकल्पामध्ये ती कामं आणावी लागली. वर्क ऑर्डर नेईपर्यंत त्या पाठपुरावा करावा लागला. तेव्हा कुठे ही सगळी कामं 2-2.5 वर्षात मार्गी लागलेली आहेत हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. म्हणजे जी कामं, आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये कदाचित एवढी कामं मला झाली नसतील, त्याच्यापेक्षाही जास्त कामं या माझ्या 2-2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला साध्य करता आली, याचा मला मनापासून आनंद आहे. त्यामुळे मला जरूर आभार मानले पाहिजेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींचे, आभार मानले पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे, आणि काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, या सर्वांचे आभार मानले पाहिजे की या सगळ्या कामामध्ये या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं खूप मला त्याच्यामध्ये मदत लागली, मदत मिळाली. आणि माझी अपेक्षा एवढीच आहे ही कामं आता यांनी पुढे न्यावी अशी माझी अपेक्षा जरूर आहे. बाकीचे काही विषय तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी मी ठेवतो मी, आणि काही विषय आहेत. आणि मला एवढंच फक्त नांदेडच्या लोकांना फक्त एवढंच आश्वासित करायचं आहे की नांदेडच्या लोकांनी चिंता करायची गरज नाही आहे. हे मला, कारण की मी वृत्तपत्रात बातम्या ऐकतो, वाचतो, चिंता जरूर आहे. लोकांना स्वाभाविक आहे, सत्तांतर झाल्यामुळे जिल्ह्याचं कसं होणार ही लोकांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण मला आश्वस्त करायचं माझ्या नांदेडवासियांना की त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि त्या प्रेमापोटी मला भरपूर ताकद मिळाली, काम करता आलं. आणि आगामी काळामध्ये ही सगळी कामं एक विरोधी पक्षाचा आमदार या नात्याने तत्पर राहून ही कामं पूर्णत्वास जातील, या कामाला योग्य तो निधी मिळेल असा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. सरकारकडे जाऊनहीसुद्धा याचा आम्ही पाठपुरावा करू आणि त्यात यश मिळावं अशा प्रकारची अपेक्षा की मला यासाठी आहे की फडणवीसांचं स्टेटमेंट हे जे होतं ते सकारात्मकच होतं परवा, की आम्ही शत्रू नाही, विरोधक आहोत पण शत्रू नाही आहोत. पण ठीक, आनंदाची गोष्ट. त्यामुळे शत्रुत्वाचं नातं आधी नव्हतं, आत्ताही नाही आहे. त्यामुळे या कामामध्ये खंड पडणार नाही अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि बस एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. बाकी आपण विचारू शकता. आणि त्यानंतर एक पुढची घोषणा जे आहेत ते शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंती 14 तारखेला, त्या निमित्ताने एक वेगळी माहिती तुम्हाला हे देतील. पण आधी आपले प्रश्न संपूर्ण मग आता ठीक. ओके.
दुसरा एक महत्त्वाचा विषय जो शंकरराव चव्हाण साहेबांच्या जन्मदिनीच हा कार्यक्रम सायंकाळी आहे. एकतर डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर चित्रायण निर्मिती या संस्थेने व शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक माहितीपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तरुण दिग्दर्शक अजिंक्य महाडगुत यांनी त्याचे दिग्दर्शन केलेलं आहे. या माहितीपटाचे नाव जलनायक डॉक्टर शंकरराव चव्हाण असून 14 जुलै रोजी निमंत्रितांसाठी एक विशेष शो, विशेष प्रदर्शन त्या 14 तारखेला सायंकाळी होणार आहे. लवकरच हा डॉक्युमेंटरी OTTवर सुद्धा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे सर्वत्र जाईल ते हा माहितीपट प्रत्येकाला पाहता यावा. शंकरराव चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने जलसिंचनामध्ये जे काम मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे ते सर्व संकलन करून ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आलेली आहे. त्याचंही त्याच दिवशी सायंकाळी जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा एक विशेष शो आणि आपले महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नांदेडला सायंकाळी होणार आहे त्या दिवशी. त्यामुळे जन्मशताब्दी वर्ष मागच्या वर्षी झालं, परंतु त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि त्यांचं योगदान अजरामर राहावं, नवीन पिढीपर्यंत पोचत राहावं अशा दृष्टीने ही एक सहकारी मित्रांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी आहे. ती त्याच दिवशी संध्याकाळी होणार. सकाळी हा पुरस्काराचा कार्यक्रम सत्यप्रभाचा आणि सायंकाळचा हा डिटेल कार्यक्रम तुम्हाला नंतर प्रेस नोट इश्यू करू आम्ही, स्थळ, टायमिंग कुठे आहे काय आहे. हे कार्यक्रम 14 तारखेला दिवसभर राहणार आहे. त्याची कृपया नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्याकडून त्याला योग्य प्रसिद्धी मिळावी अशी आपणास विनंती आहे. आता आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते आपण विचारू शकता. इतक्या लवकर मी काहीच भाष्य करणार नाही. अजून सरकारला जेमतेम मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल अपेक्षित आहे. असं त्या दिवशी निकाल लागेल असं हवं नाही, एखाद्याच तारखा पडू शकतात, परंतु एक महत्त्वपूर्ण विषय मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आता आहे. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा, अविश्वासाचा ठराव, विश्वासदर्शक ठराव असे अनेक विषय, डेप्युटी स्पीकरनी घेतलेला निर्णय, त्यामुळे आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन असे अनेक विषय आहेत. 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलं आहे की सर्व विषय आम्ही 11 तारखेला ऐकू. त्यामुळे ते बघूया काय होतं. साहेब, पृथ्वीराज चव्हाणांनी म्हणजे काँग्रेसचं मतदान फुटल्याचा आरोप करून त्यांनी हायकमांडला भेटण्यासाठी गेले होते. यावरती आपली काय आहे ना? काय जी मतं गेलेली आहेत ती आहेच, उघडच आहे ना की 7 मतं काँग्रेसची गेल्यासंदर्भातली सकृतदर्शनी माहिती ही त्याच वेळेस समोर मतदान मोजणी झाल्यावर समोर आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये चौकशी होऊन याच्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई अपेक्षित आहेच आणि ती योग्यच आहे. असं माझ्याकडे तर अशी काही भूकंपाची माहीत नाही. तुमच्याकडे काही यंत्र असेल तर मला सांगा, पण माझ्याकडे अशी माहिती माझ्याकडे तरी नाही. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी आपल्यासह अन्य काही आमदार जे आहेत त्या दिवशी म्हणजे उशिरा त्या ठिकाणी गेले तर तुमच्यावरती टीका होते, याबद्दल टीका होणं अपेक्षितच आहे. पण मला मुद्दाम एक खुलासा केला पाहिजे की सभापती अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस आम्ही विरोधात मतदान केलंच आहे ना. महाविकास आघाडीच्या बरोबरच मतदान आम्ही केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी फक्त पोचायला 3च मिनटं उशीर झाला. नॉर्मल प्रथा अशी असते की अगोदर चर्चा होते आणि मग ठराव मतास टाकला जातो. ही प्रथा आत्तापर्यंत राहिलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. परंतु त्या दिवशी आम्ही पोचायला 3-4 मिनटं उशीर झाला आणि आम्ही सभागृहाच्या लॉबीमध्ये पोचेपर्यंत, लॉबीमध्ये गेलो, सभागृहाच्या बाहेर जी लॉबी असते तिथे पोचलो तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते. मी एकटाच नव्हतो, जवळपास 12-13 लोक होते. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची काही लोक होती, काँग्रेसची काही लोक होती जी सकाळी 2-3 मिनिटांनी उशिरा पोचली होती. आपले काही आमदार पळत पळत गेल्याचे फोटो आपण पाहिले असतील बऱ्याच ठिकाणी. म्हणजे ते तर आमच्या नंतर उशीर आल्याची माहिती मला आहे. हां, ते पळत आले ते. हां, नाही मला माहीत नाही. असं आहे, नियम बरोबर आहे तो. एकदा मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व दरवाजे लॉक होतात आणि त्यावेळेस मध्ये कोणाला जागा मोजणीचा प्रश्न असतो, विषय असतात. त्यामुळे मी त्यांना दोष देत नाही. आणि आम्ही सभापती अध्यक्षाकडे चिठ्ठी पाठवली होती
की आम्ही एवढे एवढे आमदार बाहेर आहोत, आपण अनुमती द्यावी. त्यांच्याकडून प्रतिसाद नंतर येणं अपेक्षित नव्हताच, कारण की ते ऑलरेडी लेट झालं होतं. त्यामुळे त्यांना काही दोष मी देणार नाही. परंतु तसं काय असतं, समजा तुमच्या मनात जे आहे की आम्ही लेट का झालो, तसं असतं तर आम्ही गेलोच नसतो ना तिकडे. हे आता साधं गणित आहे. तसं काही मनात वेगळं असतं तर आम्ही सभागृहातच गेलो नसतो. आम्ही सभागृहात गेलो, लॉबीमध्ये पोचलो, पण जाईपर्यंत दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे त्याला इलाज नव्हता. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत असा सतत आरोप होतोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना अजित पवारांनी जास्तीचा निधी दिला असंही बोललं जातं. काय सांगणार आहे? असं आहे की मला याच्यामध्ये फक्त एवढं सांगता येईल, नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने शिवसेनेच्या आमदाराच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे नांदेडमध्ये झाली की नाही आपण तपासून बघा. नांदेड उत्तरचं उदाहरण मी देतो. सगळ्यात जास्त कामं दक्षिणला दिलेच, पण दक्षिणपेक्षा जास्त पैसा उत्तरला दिल्याची तुम्ही माहिती आहे. जी काही कामं सुरू आहेत नांदेड शहरामध्ये, उत्तरमध्ये पैसे जास्त दिले गेले. दुसरी गोष्ट, अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वेळेस मला आठवते एकनाथ शिंदे माझ्याकडे स्वतः आले. त्यांनी सांगितले आमच्या आमदारांना एवढे पैसे द्या, अमुक तमुक. मग मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोघंही मिळून गेलो, मुख्यमंत्री चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे जे काही पैसे देणं अपेक्षित ते सुद्धा त्या अर्थसंकल्पात तरतूद शिवसेनेच्या आमदारांसाठी विशेष करण्यात आली. मला मुद्दाम बाकीचं मला माहीत नाही, पण माझ्या विभागापुरती मी सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मी, एकनाथ शिंदे, अजित पवार त्या मीटिंगमध्ये होते, मुख्यमंत्री त्यांच्या उपस्थित जे काही निर्देश मला दिले मुख्य त्याप्रमाणे पालन पूर्ण झालं आहे. त्यामुळे माझ्या विभागापुरती विषय मी बाकीच्याचं मी काही सांगू शकत नाही. त्यांनी तेच त्यांनी बघावं. देखिए, मैं किसी का नाम लेना मुझसे क्यों बुलवाते हो? मैंने यही कहा ना कि ये पूरा स्थगिति पूरे राज्य में है, नांदेड़ तक सीमित नहीं है. जो उन्होंने स्टे दिया है डीपीडीसी के कामों के बारे में, वो नई सरकार आने के बाद में उन्होंने पूरे राज्य में दिया है. ठीक है, कामाचं काम सुरू केल्याचं की बंद केल्याचं? दलित नेते चंद्रकांत खैरे यांना रीतसर कट कारस्थान करून पाडण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे. दरम्यान या असे क्रॉस वोटिंग झाल्यानंतरही पक्षाकडून काही अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. कट कारस्थान वगैरे कोणी केलं असं यावर विश्वास नाही माझा. परंतु त्यांची मतं जवळपास त्यांना 29 मतं ही देण्यात आली होती. त्यांना 22 मतं पडली अशी माझी माहिती आहे. 7 मतं त्यांची इतरत्र गेल्याचं चित्र आहेच पहिल्या प्रेफरन्सची. त्यामुळे या चौकशी झाली पाहिजे अशी आमची धारणा आहे, पक्कीच धारणा आहे. मतं फुटली वस्तुस्थिती आहे. फडणवीस साहेबांनी अदृश्य हाताचा आभार मानले, काय सांगा? पण त्यांना माहिती, त्यांना कोणचा कुठला अदृश्य हात त्यांना त्यांनी पाहायला, अदृश्य दिसला कसा हाच प्रश्न आहे. त्यांना अदृश्य एखादी गोष्ट असतात दिसते कशी? हे माझं नाव नाही घेतलं त्यांनी, माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही. त्यांनी वडेट्टीवारांचं नाव घेतलेलं आहे. मी वारपासून ऐकतो ना मी, त्याच्यामुळे मला नाव मी बोललो असतो, पण मला नाव त्यांनी घेतलेलं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे माझं एकंदरीत नांदेड जिल्ह्याला किती आतापर्यंत आपल्या काळामध्ये किती रुपयाचं अनुदान म्हणजे खर्च आहे? मी तुम्हाला नांदेड जिल्ह्याला भरपूर पैसा देण्यात आलेला आहे. सगळी आकडेवारी मी उद्या किंवा परवा तुम्हाला देईन. आणि ते टोटल मी कधी टोटल मारलीच नाही आत्तापर्यंत. आले ते पैसे देत गेलो मी. नांदेडला याच्या पुढे पैसे कमी मिळणार नाहीत हे मी तुम्हाला ग्वाही देतो. कांग्रेस पार्टी नामांतर के खिलाफ रही हमेशा जी, कांग्रेस पार्टी नामांतर के खिलाफ रही, ऐसी क्या योजना आपको सपोर्ट करना पड़ा? देखिए, सबसे पहली बात तो ये है कि औरंगाबाद के नामांतर का जो विषय है वो कैबिनेट का फैसला है, नंबर 1. दूसरी बात है कि संभाजी महाराज का कत्ल औरंगजेब ने किया था, ये वास्तव है. तो औरंगजेब ने कत्ल करने के बाद में ऐसी सूरत में क्या हम उस बात के लिए क्या भूमिका रखें? ये बात तो स्पष्ट बात सुनिए, ये सवाल हिंदू या मुस्लिम का सवाल नहीं है. औरंगाबाद का नामकरण ये कोई हिंदू या मुस्लिम से इशू रिलेटेड नहीं है. हम सेक्युलर है, हम उतना ही हिंदू को मानते हैं, उतना ही मुसलमानों को भी न्याय देते हैं, अन्य समाजों को भी उतना ही न्याय देने की हमारी सबकी कांग्रेस पार्टी की भूमिका है. पर यहाँ वास्तव ये है कि संभाजी महाराज का कत्ल किया गया था, बड़े बेरहमी से कत्ल किया गया था और कत्ल औरंगजेब ने करवाया गया था, ये इतिहास कहता है. तो ऐसे सूरत में क्या करना चाहिए बताइए हमें. जो आप बोल रहे इतिहास का एक विषय था जी, सरकार जो मुस्लिम शहरों को आधा नाम जो दे रही है वो एंटी मुस्लिम लॉबी के तहत कर रही है.
और शिवसेना इसको एक हिंदुत्व के एंगल से देखते हैं। देखिए, मैं इस चीज को कांग्रेस पार्टी सेकुलर पार्टी अपने आप को बिल्कुल सेक्युलर है। रहती है। मैंने इस फैसले पर कांग्रेस पार्टी कुछ ना कुछ डिफेंस करती है, कुछ ना कुछ ये करती है। मैंने स्पष्टीकरण, मैंने आपको वास्तव बताया है कि औरंगजेब और अकबर में बहुत फर्क था। औरंगजेब की जो पिछली इतिहास है, उन्होंने अपने खुद के वालिद का भी कत्ल किया था, ऐसा इतिहास है, अगर मैं गलत नहीं बोलूँगा तो मैं इसमें अभी जाना नहीं चाहता हूँ। इसको कृपया हिंदू या मुस्लिम के एंगल से मत देखिए। इसको कैबिनेट का फैसला एक विशिष्ट परिस्थिति में लिया गया है, इतने अंतर में कहना चाहूँगा। नामांतरावरून शरद पवारांनी सुद्धा विरोध दर्शवला होता। दरम्यान काँग्रेस पक्ष हा त्या दरम्यान वॉकआउट करणार होता, मात्र नंतर काँग्रेसनं समर्थन दिलं असं बोललं जातं। नाही, असं कुठलाही निर्णय ना राष्ट्रवादीने घेतला होता ना काँग्रेसने घेतला होता। औरंगाबाद की आपने सफाई की, उस्मानाबाद के बारे में क्या बोलेंगे जो धाराशिव किया गया? देखिए, उस्मानाबाद के जो विषय कैबिनेट में आने के बाद, फैसला होने के बाद मैं और क्या कह सकता हूँ। सरकार टिकल का प्रोग्राम बनाना, 2.5 वर्ष से सरकार टिकल। देखिए, मैं इसमें कोई ज़्यादा बहस करके इसको अलग एंगल से बात नहीं करना चाहूँगा। मैंने इतिहास का जो सच्चाई है आपके सामने रखी। हाँ, सरकार टिकेल का पुढे 2.5 वर्ष का मध्यावधी इतक्या लवकर बाधित करणं अयोग्य नाही। मला वाटतं आम्ही काही एवढे उतावळे झालेलो नाही आणि आम्ही काही एवढे उतावळे झालेलो नाही। त्याने संधी घेतलेली आहे, कशा पद्धतीने घेतली आहे जाहीर आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा। किती दिवस टिकवतील हे त्यांच्यावर आहे। आघाडी राहील का साहेब? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडी असं आहे, आज महाविकास आघाडी अस्तित्वात आहे, अजूनही त्याच्यात कुठला बदल झालेला नाही। आगामी काळात त्याचे निर्णय घ्यायचे आहे की तिन्ही पक्ष मिळूनच ठरवतील काय करायचं। महाराष्ट्रामध्ये जे उलटापालटी झालेले आहेत त्या संदर्भात पार्टी हायकमांड देखील नाराज आहेत। या प्रकरणासंदर्भात त्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे। दरम्यान आपल्याला असं वाटत नाही का काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे? अनेक विषय आहेत। काँग्रेस पक्षाचं उदयपूरला अधिवेशन झालं, शिर्डीलाही त्याचा पाठपुरावा झाला, जिल्हा पातळीवर सुद्धा अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतलेलाच आहे। महाराष्ट्रात फक्त तुम्ही एकट्याने जिल्हा स्तरावर मेळावा घेतला, अन्य जिल्ह्यात असं का होत नाही? घेतलं नाही, जे अन्य जिल्ह्यात सुद्धा झाले बऱ्याच ठिकाणी, काही जिल्ह्यात राहिलं असेल। मध्यंतरी या 15 दिवसाचा कालावधी हा राजकीय फारच अस्थिर परिस्थिती होती, त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी उशीर झाला असेल। तर जिल्हास्तरीय बैठकामध्ये किंवा जिल्हास्तरीय नियोजनामध्ये जे काही खासदारांना मध्ये घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी जनरली तुमच्यावर आरोप केला आहे की आपण चिमटा घेतलेला आहे, आता मी परत चिमटा घेतला तर वाईट वाटू नये, असं एक प्रकारचं आपल्याला त्यांनी आव्हानच दिलेलं आहे। काय म्हणणार आहे? मला याच्यावर कुठल्याही अशा प्रकार गोष्टी दखल द्यायची गरज वाटत नाही मला। मी काही अजून VPDC नंतर काय घडलं अजून माहिती घेतलेली नाही, माहिती घेईन मी। आम्हाला सांगायची गरज नाही, काम चालूच आहे आमचं, काही सांगायची कामाला लागा म्हणून सांगायची गरज पडत नाही आम्हाला। तर तुम्ही पुन्हा पक्ष संघटनेकडे वळणार आहात का? प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला गटवले माझे मी काम नेहमीच पक्षाचं करत राहते। नेहमीच नाही, पुन्हा येईल तसं काय आहे का? तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला शतपथ सदस्य मिळाला होता सगळीकडे, त्याचा एकदा पुन्हा असं आहे की मी संघटनेचं काम अगोदर सुद्धा मंत्री असताना सुद्धा करत होतो, सत्तेवर यायच्या अगोदर सुद्धा करत होतोच आणि पुढे करत राहू ना। आता भरपूर वेळ आहे। हा महत्वाचा विषय आहे। मला जर विचारलं, खाजगीत मत आहे मला, त्यांनी काही माझं ऐकावं असं काही अपेक्षित नाही आहे। बालाजी कल्याणकरांनी एवढा त्याग केला असल्यामुळे असं मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब त्याची दखल जरूर घेतील असं मला वाटतं। बालाजी कल्याणकरांना पालकमंत्री करावा असं काही हरकत नाही। मी सांगितलं नुकसान होईल, उलट मी सांगणार ठीक आहे। अजून या सरकारचा शेवटचा प्रश्न, हे सरकार 2 वर्ष
असं काही वाटतंय का? अशी अपेक्षा आहे माझी. हे बा, येणारा पालकमंत्री कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो, आमचं म्हणणं एवढंच आहे, जी जिल्ह्याची विकासाची परंपरा आहे ती कायम टिकली पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा दुपटीने काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. माझं व्यक्तिगत आणि माझ्या पक्ष सहकार्याचं व्यक्तिगत त्यांना पूर्ण सहकार्य राहील, मी साहेब सांगतो.